चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी असलेला जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस आणि लोकमान्य टर्मिनल शालिमार एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्यात यावा या मागणीकरिता चांदूर रेल्वे तालुकावासी 19 जानेवारीला धामणगाव रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना जीएम घेराव घालणार आहेत। या संदर्भाचा निर्णय आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना मंडळे व तालुकावासियांच्या 13 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीतून घेतला आहे, अशी माहिती रेल रोको कृती समितीतर्फे रविवारी स्थानिक विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली। रेल्वे स्थानकावर कोरोना काळात काही गाड्या बंद केल्या गेल्या, पण ज्यावेळेस सगळं देशात सुरळीत झालं त्यावेळेस त्या गाड्या पूर्ववत थांबे हे होणं गरजेचं होतं। आम्ही सातत्याने याबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना देत आहोत, रेल्वे प्रशासनाला देतात, वारंवार निवेदन दिले, रेल्वे बोर्डापर्यंत जाऊन आलो दिल्लीपर्यंत, आणि प्रत्येक बाबतीत आम्ही आमचा रोष व्यक्त केला, आंदोलन करूनही केला, पण अद्यापही हे थांबे पूर्ववत झाले नाही। आज पुन्हा एकदा आम्ही सर्व संघटना पक्षांना मिळून एक बैठक घेऊन आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक हे ठरवलं की येत्या 19 तारखेला जीएम साहेब येत आहेत धामणगावला, म्हणून या निवेदनाची भाषा जर समजत नाही तर कुठेतरी आम्ही त्यांना आता घेराव टाकणार की आमचा प्रश्न का सुटत नाही। कारण की लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही रेल्वे बोर्डाकडे बरेचसे कागद दिलेले आहेत, आमच्याकडे एवढी फाईल झालेली आहे, आणि याचा अर्थ असा होता की रेल्वे बोर्ड आमच्या खासदारांनाही ऐकत नाही। या मागणीत आमच्या खासदार साहेब आहेत, आमदारही आहेत, आणि संपूर्ण तालुकावासी या मागणीसोबत आहे। मग आमची मागणी मान्य का होत नाही हा मोठा प्रश्न आहे। म्हणून आमचा रोष व्यक्त करताना यावेळी जीएम साहेबांना संपूर्ण चांदूर रेल्वे तालुक्यावासियांकडून घेराव घातला जाणार एवढं मात्र निश्चित। यावेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, आम आदमी पार्टीचे नेते राजाभाऊ भैसे, माजी नगर परिषद सभापती महमूद हुसेन, भाकपचे नेते कॉम्रेड विनोद जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड रामदास कारमोरे, भाजपाचे माजी नगरसेवक बच्चू वानरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रफुल्ल कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्राध्यापक रवींद्र मेंढे, शिवसेना ठाकरे गट नेते बंडूभाऊ यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिरभाते, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता गुड्डू बजाज, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ, स्वर्गीय डॉक्टर पांडुरंग ढोले, मित्र परिवाराचे संजय डगवार, शहरवासी मनोज महाजन, चरण कोल्हे, महादेव शेंद्रे, अंकुश जोशी, विनोद लहाने यासह अनेकांची उपस्थिती होती। सोबतच रेल रोको कृती समितीला रेल्वे सल्लागार समितीचा सुद्धा पाठिंबा आहे। चांदूर रेल्वे स्थानकावर जे आपल्या हक्काच्या रेल्वे गाड्यांचे स्टॉपेज बंद करण्यात आले आहे त्याच्या संदर्भात चांदूर रेल्वे बचाव कृती समितीतर्फे जे घेराव आंदोलन करण्याचा मानस किंवा एक घेराव आंदोलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। त्या घेराव आंदोलनासाठी चांदूर रेल्वेचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी व माझ्या पक्षातर्फे रेल्वे कृती समितीला पूर्ण समर्थन करतो, आणि त्या घेराव आंदोलनामध्ये मी व माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी पूर्ण ताकदीनिशी चांदूर रेल्वेच्या शहराच्या गाड्यांचे स्टॉपेज परत मिळवण्यासाठी सोबत आहे। जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस आणि लोकमान्य टर्मिनल शालिमार एक्सप्रेस या गाड्या कोविड-19 महामारीनंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर जुलै 2022 पासून कार्यान्वित करण्यात आली। मात्र रेल्वे विभागाच्या कोचिंग अधिसूचनेनुसार चांदूर रेल्वे स्थानकावरील जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस आणि लोकमान्य टर्मिनल शालिमार एक्सप्रेसचा थांबा कोरोनानंतर बंद करण्यात आला आहे। कोरोनापूर्वी सदर गाडीचा थांबा नियमितपणे सुरू होता। दोन्ही गाड्यांचे थांबे स्थानिक रेल्वे स्टेशनवरून अचानक रद्द केल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे। तसेच व्यापारी वर्गाचे सुद्धा मोठे नुकसान होत असून शिक्षणाकरिता बाहेरगावी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रेल रोको कृती समितीतर्फे प्रत्यक्ष दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्रालयात याविषयी शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले। खासदार साहेबांना सुद्धा याबद्दल वारंवार सांगितले, मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही असे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे। अशातच रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक हे 19 जानेवारी रोजी दौऱ्यावर येत असून त्यांचा धामणगाव रेल्वे स्टेशनवर थांबा राहणार आहे। त्यामुळे आता चांदूर रेल्वे तालुकावासियांना घेऊन रेल्वेचे महाव्यवस्थापकांना घेराव घालण्याचे नियोजन असून त्यांच्या समोर या समस्या मांडायच्या असल्याचे सांगितले। ही मागणी संपूर्ण तालुकावासियांचीच असल्यामुळे
जास्तीत जास्त चांदूर रेल्वे तालुकावासी यात सहभागी होणार अशी अपेक्षा असल्याचे रेल रोको कृती समितीने पत्रकार परिषदेतून म्हटले आहे. चांदूर रेल्वे येथील काही स्टॉपेज शासनाने बंद केले होते, परंतु कोरोना काळानंतर सर्वसामान्य परिस्थिती आपल्या चांदूर रेल्वे शहरात झाल्यानंतरही सुद्धा या रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत आपल्या जे हक्काचे आमचे थांबे होते ते थांबे अजूनपर्यंत दिले नाही. त्याकरता वेळोवेळी चांदूरवासी यांनी निवेदन दिले, तसेच कृती समितीतर्फे आंदोलनं आणि निवेदने देण्यात आली आणि चांदूर रेल्वे व्यापारी संघटनेतर्फे सुद्धा याकरता निवेदने देण्यात आली, परंतु अद्यापपर्यंत त्या स्टॉपेज करता कुठल्याही प्रकारे मार्ग निघाला नाही. त्याकरता येणाऱ्या 19 तारखेला धामणगावला आम्ही सर्व कृती समितीच्या रेल्वे रोको कृती समितीच्या माध्यमातून GM साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याच्याकरता त्यांना घेरावा सुद्धा घालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याकरता पुढील जे काही गोष्टी घडन त्याकरता सर्व रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार आहे. त्याकरता त्यांनी आमच्या या मागणीचा विचार करून लवकरात लवकर चांदूर रेल्वेला जे आमचे हक्काचे थांबे होते ते थांबे लवकरात लवकर द्यावे. AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर.